कुठे जायचं आता? तू जा ना एकटा, तू एकटा जा, एकटा जा ना, तू एकटा जायला काय आला? काय काय मी येऊ हो काय? पप्पल कुठे? माझी पप्पल कुठे? माझी पप्पल आले, माझी पप्पल कुठे आहे? मग टेरेसवर जायचं आता, लांब जास्त जायचं नाही. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, टायगरला झालंय मला घेऊन चल हे बघा. बोलते आता सगळं काम झालंय ना मम्मी, आता चल ना मला घेऊन फिरायला. हां काय अशी करते ग? जायचं हो हो हो, पण मैदानात नको, टेरेसवर जाऊ ना, टेरेसवर तिकडे मैदानात नको नको, वरती जाऊ, वरती. ए जसा मोरडतील तो माझ्याशी भांडतोय, तुम्हाला काही नाही बोलत. जावा बघा आजारात त्याच्यावर काढतोय. बाबली चल वरती जाऊ, त्याला शिवल. चला चल वरती चल. या हे बघ तुझ्यासाठी काय बनवलंय बघ. हा रस्ता बंद कराय बघा. तुम्ही बोलत होते ना सगळे रॅलिंग लावा म्हणून, ते बघा आमचे वेल्डर काकांनी रॅलिंगचं काम चालू केलंय आहे ना. हे आपले टायगरचे सबस्क्रायबर सगळे व्हिडिओ बघणारे म्हणत होते की टायगर इथं त्याशी पडला ना. हा ही साईड झाल्यावर पण दाखवणार, पण आता आम्हाला वर जायचं. पण आता तुमची मशीन आहे तिथं, वरती जातो ना टेरेसवर. चल याला जाऊ द्या, नाही त्याला शॉक लागल. वर चल ना तू. ए इकडं वरती चल, वरती चल. ये हळू चल ते दसमांना देशील धक्का. हा चल चला तो कसा जाऊ याला बरोबर उड्या मारून मग. चला ए चला टायगर, चल वरती चल. ए अरे या घरात काय असतं रे तुझं सारखं? या इकडे आहे ना, या घरामध्ये ना मित्रांनो, ही आपली शिडी आली ना, आणि हा इथं खड्डा आहे असा शिडीच्या खाली आहे बघा. त्यामुळे इथं मला सारखं आणतोय रे बघा. बाथरूम दाखवते बघा मित्रांनो, आमचा बाथरूम बघा टायगरचा. हा रूम टायगरचा बरं का. ताबली तुझी रूम आहे ही. ही तुझी रूम आहे. ही तुला आवडती का? चल टेरेसवर जायचं, आपल्या टेरेसवर जायचं. थांब वरती नो चल वरती चला चल वर चला चल. ए भगवान, तर मी चालली येईल माझ्या मागून. तू चल पुढं, मी मागून येतो उड्या मार. चल ना आता लवकर. अरे चल ना, अरे गप पुढे चल, मला म्हणते तू चल. अरे तू चल तिकडं. मग इथं थांबायचं, मी येत नाही तोपर्यंत इथं. तुला आतमध्ये ना तुला इथंच ठेवणार मी कोंडून दरवाजा लावून. चल तिकडं. दरवाजाच लावते. हा बघा आपला दरवाजा पण लावून झालाय टेरेसचा इथून आहे ना. वा मस्त. आणि हे सगळं त्यांनी भरलेलं टायगरच्या पप्पांनी. काल ना मित्रांनो प्लंबर आहे ना, हे बघा प्लंबरनी मस्त इथून पाईपलाईन टाकली अशी. हे पाणी खाली पडायचं ना, तर इथून आहे ना त्यांनी, हे बघा इथून असं तिकडं. आता तिकडचा एक पाईप जॉईन करायचा राहिला आहे फक्त. मस्त त्याने अशी पाईपलाईन केली इथून. एवढी हाईट आहे ना इथं, कोणाची हिंमत होत आहे. पेंटर तर पळून गेला आहे आज आमचा, अक्षरशः सांगते तुम्हाला. पेंटर पळून गेला, बोलतो हाईट आहे. अरे ठीक आहे हाईट आहे, तू काठीला रोलर बांधू शकतो. आता हे काय हाईट आहे का त्याला? मित्रांनो बघा, हे आतमधलं त्याला कलर मारणं हे का हाईटेड नव्हतं. आणि त्याला एक माळा करत उतरायचं होतं. त्याला एवढं मोठं काम पण नव्हतं. इथलं झालं की खाली गेलं की खालच्या पहिल्या माळ्यावरून त्याला वरून मिळत होतं. त्याच्या खाली गेलं असं की तिथून पण असं. त्याला काही एवढं एकदम फर्स्टपासून थर्डपर्यंत त्याला काम करायचं नव्हतं. पण पेंटरनं एवढा बदमाश आणि हरामी म्हणावा ना, खरंच ना. त्यांनी काय करावं, महिनाच्या वर गेला 22 तारखेला तो आमच्या इथं आलेला, 24ला. आणि आज किती 26 तारीख आहे वाटतं. तर
एवढे दिवस त्यांनी काम केलं चांगलं आमच्या इथं, तर रोजच्या रोज त्याला हजेरी देत होती, रोजच्या रोज पैसे घेऊन जायचा हजेरी. आणि आज काय झालं अचानक त्याला काय माहिती, डायरेक्ट म्हणतो नाही मी दुसरीकडे चाललो, मला कामाला आहे, कोहिनूरला चाललो आहे मला तिकडे कामाला, मी प्रायव्हेट काम घेतलं. अरे पण म्हटलं हे पण कामच आहे ना, इथे तर तुला घराजवळच आहे, लवकर कर आणि जा ना तू, इथं 4 दिवसाचं राहिलं आहे तर नाहीच मी मला जायचं बाबा म्हटलं तुला नाही करायचं तर नको करू, आता उद्या मला नाक्यावरून पेंटर आणावे लागतील, जाऊ द्या काय करायचं मग, कशाला यांना मस्के लावत बसायचं. मला एक तर कोणाला जास्त मस्का लावायला आवडत नाही. आपण एक तर पैसे देणार, फुकट काम करून घेणार नाही आणि त्या त्यांची अशी नाटकं. बरं हायटेड काम नाही काय नाही तरी पण अशी एवढी नाटकं. हायटेड होतं बरं सिलिंग गॅलरीची, तर ती सिलिंग होती ना, तर मी त्याला तिथं बरं त्या दिवशी नाटकं करायला लागला की इथं मला हे नाही पकडायला कोण नाही, तर एक माणूस दिला पकडायला, त्याचा घोडा जो टेबल असतो तो मोठा, तो शिडी पकडायला तो दिला, तर बोलतोय की तो हलतोय घोडा. अरे घोडा हलू दे ना म्हणला, तू माणूस दिलाय ना पकडायला, नंतर होतं नाही वरून मला खाली लय उंचव दिसतोय. अरे म्हणजे तू किती बहाणे सांगतो, तुला करायचंच नव्हतं म्हणून तू नाटकं करत होता. म्हणलं जाऊ दे चल बाबा नको करूच ते. म्हणलं दसम काकांनी ना वेल्डिंग केली ना तिथं, ग्रिल वगैरे लावली ना, मग त्याच्यानंतर तू तिथे कलर मार, म्हणजे तुला सपोर्ट पण होईल, तुला बाहेर असं पडल्यासारखं वाटणार नाही, ते काम सोडून दे. आता हे भिंती राहिल्या ते एवढं कर. ते बघा या भिंतींना त्याने अर्धा फक्त इथून मारला आहे, हे बघा आहे ना, अर्धा मारलं फक्त, जरा झालं. अजून आतून तर बाकीच आहे, बाहेरून त्या दिवशी फक्त इथून त्याला एवढंच वाकून मारायचं होतं. बघा इथून एवढं तर हात खाली जातोय आणि याच्या पुढं तर खाली रोलरनी काठीने मारू शकत होता. पण नाटकं तसा आमचा प्लंबर नाही. प्लंबरनी काल काय केलं तुम्हाला सांगते. बिचारा आला, त्याला ह्या साईडने एवढी हाईट आहे, दाखवते तुम्हाला ती हाईट. त्या हाईटवर त्याला तिकडं आता एवढा मोठा घोडा कुठून आणणार, एवढी मोठी शिडी कुठून आणणार. हे बघा ही खाली हाईट बघा तुम्ही, हे ना किती आहे काय. तरी काय करावं, हा थोडासा अँगल दिसतोय तुम्हाला, या अँगलवर एक पाय ठेवून त्यांनी उभा राहून आणि ह्या कडप्प्याला पकडून त्यांनी तो जॉईंट मारला तिथे एल्बोचा. तो बघा हे ना एल्बोचा जॉईंट मारला, इथून हा पाईप त्यांनी हे करून तिथं तो पाईप जॉईंट मारला. म्हणजे असं त्यांनी काम केलं. त्यांनी असं विचार नाही केला की मी पडेल का काय, आणि मला पण माहीत नाही. आणि नंतर टायगरचे पप्पा बोलायला लागले बापरे त्यांनी बघ असं उभं राहून एवढं काम केलं. आणि टायगरचे बाबा घाबरले, त्यांनी त्याला पकडलं जाम. तो नाही मामा मुझे छोड दो, मला पकडू नका बोलला, नाही तर मी अजून मला भीती वाटेल, त्यापेक्षा माझं मला करू द्या, मी नाही पडणार. म्हणजे बिचाऱ्यांनी एवढी रिस्की काम त्यांनी असं केलं, याला म्हणतात काम आहे ना, की त्यांनी कोणाचा विचार नाही मला हे नाही आणि मला ते नाही. हा नुसतं याच्या खाली डोळे बघितलं असं मला भीती वाटते. जा बाबा म्हणलं, तुला काय आम्ही खरेदी केलं नाही किंवा तू आम्हाला नाही केलेलं आहेस. आम्हाला का पेंटर मिळतील, कुठेही नाक्यावर गेले तर 17 पेंटर पडलेलेच आहेत, कुठूनही कोणाकडूनही काम करून घ्यायचे. केलंही त्यांनी काही त्याला नावं नाही ठेवत, पण थोडक्यात तसं नव्हतं करायचं काम, एखाद्याचं असं अपूर्ण सोडून जायचं नव्हतं त्यांनी. बस मला एवढंच म्हणायचं. असो ठीक आहे, चला मित्रांनो आता टॅरेसवरती हे बघा, टॅरेसवरती त्या दिवशी आहे ना सगळं मिस्त्री आहे ना, ते ग्राउट भरलेलं, ग्राउट बोलतात त्याला, ते हे बघा असं भरलेलं त्यांनी, हे सगळं केमिकल वगैरे मिक्स करून बिचाऱ्यांनी, आणि एकदम मजबूत झालेत ते, त्याला आता काहीच होऊ शकत नाही. हे बघा तर ना ते थोडं इथपर्यंत असं काळं होतं. तर टायगरचे पप्पा रोज बिचारे येऊन ना अख्खा टॅरेस हा भरून ठेवतात पूर्ण, आणि जेवढं पाणी जायचं ते हे आहे ना बाजू आहे ना, ते सगळं पॅक करतात. आणि मग त्याच्यानंतर पूर्ण असं स्विमिंग पूल करून ठेवतात आहे ना, आणि मुरून देतात त्यात पाणी. किती मुरतं आहे का, तर पाणी मुरत नाही, काही होत नाही, कारण त्यांनी सांगितलं की त्याला 4-5 दिवस हा टॅरेस भरूनच ठेवा तुम्ही जेवढं. आणि खाली लिकेज होतं आहे का बघा, कुठंच लिकेज होत नाही, एक थेंबसुद्धा पाण्याचं पडत नाही. तर असं म्हणजे त्यांनी चांगलं काम केलं आहे, त्यामुळे काय वाटत त्याचं पैसे गेले पण काम चांगलं झालं आहे. आणि इथून पण त्यांनी बघा बिचाऱ्यांनी काल प्लंबरनी हा एक पाईप त्यांनी खाली तोडला. तर ह्या आउटसाईडला पण त्याला खूप रिस्की होतं काम करणं, ते क्लिप ठोकायचे होते, पण इथून पण त्यांनी व्यवस्थित असं काम करून केलेलं आहे. ह्याला म्हणतो तशी कामं, तर हे याडं नुसतं हे होते आणि ते होते असं नाही, बहाणे सांगायचे नाही माणसाने. आता बाबल्या बघा कसा मस्त आहे बघा, आपल्याला असं गार पाहिजे, तर मला एवढा वेळ नसतोय ना वरती. आज मी 3 दिवसांनी बरोबर आलेली आहे टॅरेसवर, काल तर पण नाही आली, परवाही नव्हती आली, त्याच्या आदल्या दिवशी पण नाही आली. हे काय 3 दिवस येत आहेत वरती, येत आहेत, मी आपलं म्हणलं जाऊ दे, पण ते येऊन साफसफाई करून रोज आपलं धुतायत जात आहेत.
मी काय आलीच नव्हती, आज आले आणि गार वाटते इथं झाडामुळे. बघा मस्त आपली ही जांभळं पण बघा मस्त मोठी व्हायला लागलीत आता, हे ना. टायगरला असं पाहिजे एकदम गारवा आहे ना तागुली. गालवा पाहिजे तुला, गालवा. हां बघतो बघा कसा. मैदानच चल म्हणतोय. मैदानात जाऊन काय करणार होतं तिकडं, मातीमध्ये खेळायचं होतं तुला. हां आता बघा इथं मित्रांनो आपला सगळा पसारा तिथं पडलेला आहे. बघा शेडमध्ये दिसतोय, ते पत्रे आहेत, तिकडे कपाट बेड आहे. हे वेल्डर काकांचं सगळं काम चालू आहे, त्यांनी ग्रिल वगैरे बनवल्यात. अजून त्यांचं ग्रिलचं काम बाकी आहे. आता ह्या इकडचं ग्रिल बनवतील, पहिले आमच्या खिडक्यांचे ग्रिल बनवतील. खिडक्यांचे ग्रिल वगैरे झाले ना की मग त्यांनी आता शिडी घेतली पहिली बनवा. शिडी झाली की मग ते मागचे ते ग्रिल वगैरे ते सगळे लावून टाकतील, बोलले ठोकून देऊ मग ते. आणि मग ते उरलेलं सगळं सामान आहे तर आईला म्हणलं आहे ते सगळी गावाला नेऊन ठेवते तिकडं. कारण मी तुम्हाला मागं पण म्हणलेली की मला माझ्या आईच्या घराचं सुद्धा काम करून द्यायचं आहे. तिच्या पण घराला लाद्या वगैरे बसवायचं, थोडं रिनोव्हेशन करायचं आहे. तर आई बोलली आता ह्या वर्षी तुझं खूपच खर्च झाला आहे तर राहू दे, पुढच्या वर्षी आपण ते करू. मग मी म्हटलं चालेल ठीक आहे, जे काही मटेरियल उरले जुनं पुराणं माझं तर ते गावी नेऊन ठेव, आहे ना. पत्रे आहेत जसे, लोखंड आहेत, चायनेल सगळे असं काय काय आहे. शिवाय कपाट आहेत माझी, बेड आहे. तर ते सगळं म्हटलं गावी नेऊन ठेव. आई बोलली ठीक आहे, जरा 8 दिवसानंतर माझं मूग वगैरे आईचं काढायचं आलेलं आहे ना, आता शेताची कामं थोडी चालू आहे. मग बोलली की ते काढून होऊ दे, मग 8 दिवसानंतर मी टेम्पो घेऊन येते आणि मग सगळं एकत्रित घेऊन जाते. तर म्हटलं चालेल ठीक आहे. मग तेवढंच ते शेड वगैरे सगळं रिकामं होईल, त्यासाठी असं. आणि माझंही थोडासा आहे सामान, मला पण न्यायचं आहे गावाला. का असं नाही की सगळं जुनं आईलाच द्यायचं आहे, मला पण आई द्यायचं आहे थोडंसं गावी. माझ्याही गावाला किचन वगैरे, किचनच्या ट्रॉल्यांचं जे दरवाजे निघालेत ते, किचनचे वरचे जे आपले हे होतं कप्पे होते बघा वरचे, ते असं सगळं माझं ते मला न्यायचं आहे गावाला. तर आम्ही पण करणार आहे गाडी. तर म्हटलं करू दे, पहिले हे होऊन जाऊ द्या, पसारा थोडा थोडा हटून जाऊ दे इथून, आहे ना. आणि ह्यानी तर इथं झोपूनच घेतलं पोरांनी. इथं त्याला बांधून ठेवलं पाहिजे, याला सोडलं नाही पाहिजे. बघा रात्री एवढी ह्याला चांगली मी आंघोळ घातली या पोराला, आणि या पोरानी असा सकाळचा उठतो आणि या मातीत झोप, त्या रेतीत झोप, हे अशी कामं करतो. चल चला, जायचंय का नाही? काय रे जातोयस एकटा? मी येऊ? हा काय, मला पण, मला तू एकटाच जा ना एकटा जा, एकटा जा. कडी लावले, जा जा. चल संध्याकाळी आपण येऊ इथं पकला पकली खेळायला. हां चालेल? हां बरं चल मग, चल. हां चला, भाग. काय झालं? काय आलं? कडी लावले, कडी लावले, कडी लावली. खोल खोल खोल, तू कडी खोल, तू खोल ना, तू खोल टायगर, तू खोल. तुला नाही खोलता येत? ही बाई बाई बाई, ही कडी आहे, ही बघ, ही बघ. हे मंद, इकडे बघ, ही बघ टायगर, ही बघ. ए खाली बघतोय. थांब बघ, थांब म्हटलं तरी ऐकणार नाही, पळत सुटल. चालली जा, बाय बाय, मी नाही येत, जा बाय बाय. येऊ 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 का? नको नको, तू जा, मी नाही येत, मी राहते इथंच. जाऊ? जरा दरवाजा लावते इथला. दरवाजा पण लावून घेतला मित्रांनो आपला. हा त्या दिवशी बघितलं वाटतं, तुम्हाला दाखवलं आहे. तर आपले जे रॅलिंगवाला आलेला ना, आतलं काम करणारा, रॅलिंगचं स्टीलचं जे लावली ती त्यांनीच लावून दिलं. म्हटलं आमचा जुना चांगला दरवाजा स्टीलमध्ये, मी तेव्हा 2015मध्ये हा 15,000ला घेतलेला. तर म्हटलं हा वाया का घालू, तर इथं येईल का आम्हाला. आणि हा बघा सावकार इथंच उभा राहिलाय. इथं शिडीवर बस, खाली बस ना शिडीवरती. काय रे बागुलीची बागुली, ए माझी बांगुडी. चला जायची खाली. हवं तू तसं काका मारतील. चला चला चला, तो म्हणतो माझी मम्मीला पण येऊ द्या. माझी मम्मी नो नो. हां चल 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 बाबा चल. हां चल, त्यांना का ओरडतोयस? ते तुला चांगलं सांगतायत, जा जा खाली. सगळ्यांवरती त्याची दादागिरी. जा, येऊ खाली.
येऊ का जाऊ वरती परत? जाऊ का? भाऊ, भाऊ, भाऊ. आता कुठं बसायचं? ऐ, ऐ, भाऊ चालला मोठा होतो का इकडं मैदानात? चल बोलतोय मला. हो इकडं चल, चल इकडं. तर हे बघा, हा काल आपल्याला इकडून आहे ना, हे इकडून सगळा आपला कोबा झाला आहे ना. आपली झोपडी इथं होती ती बघा, आता दिसते तुम्हाला झोपडी नाही, तुमची गाडी लागली तिथं. तर इथून आपली झोपडी होती ती काढून टाकली आणि इकडे आता थोडासा पसारा राहिला आहे, तो सगळा आता काढायचा आहे. चला आता घरातमध्ये मला एवढं काम पडलं आहे ना, घरामध्ये भरपूर असं काम पडलेलं आहे. पुढे गेला तर बघ तिकडे घ्या बघत बसलाय. काय करतो तिकडं? हे पोंगाड्या काय करतो? घरात यायची का नाही? चल घरात या या या, चला चला घरात या. टायगर कुठं गेला माझा? टायगर कुठं गेला? टायगर कुठं गेला? टायगर कुठं गेला? खाली मैदानात जायचंय तुला? हा मैदानात जायचं? मैदानात कशाला जायचे बाळा? कशाला जायचं मैदानात? नको, सुमित नेतो ना तुला, नंतर नेतो ना, दुपारचा नेतो ना. मग चल घरात लवकर चाल, बस एका जागी जाऊ. बघा याची जागा बघा कुठे आहे. नाही बसत वरती, तो नाही बसत माझा बाळ वरती. हा बसा, खाली बसा. हा बसा, खाली बसा. पंखा लावू लावू. तर मित्रांनो आता बघा आमचा हा रूम पूर्ण फायनल झालेला आहे बरं का. तर काल मी ना जाऊन तिथून हे बघा ही सेटअपसाठी ना एक काच आणली, ती इथे लावली. अजून याचं वायरी वगैरे थोडंसं नीट वर करून मला लावायचं आहे, ते लावल नंतर. आणि इकडचं पण सगळं झालेलं आहे. पडदे पण लावलेत मी, हे बघा पडद्याला सुद्धा दांडी आणली, ते आपण लावल्या. आणि इथं आपण हे जे लावलेलं ना शोपीसचं, तर त्याच्या खाली एक मी अशी ही पण एक काच लावली, म्हणजे इथं आपली बुद्धांची मूर्ती राहील. त्यासाठी म्हटलं मग तो त्याचा जो उजेड येईल तो त्या मूर्तीवर जाईल आहे ना. मग बुद्धांची मूर्ती कुठं, तर म्हटलं तर इथं एक शेल्फ आणलं हे कॉर्नर, आणि मग ते तिथे लावलं. बाबांचा तर फोटो इथं आहेच आहे ना. तर आता फक्त इथं एक येणार आहे, ते पण सरप्राईज आहे, ते तुम्हाला दाखवलंच. इकडे काय येईल ते आल्यानंतर दाखवलं. अजून काही केलं नाही त्याबद्दल, फक्त विचार केला आहे. अजून काय बनवायला नाही टाकलं किंवा काय आणलेलं नाही असं. तर ते पण करणार आहे असं. तर एवढं म्हणजे हा रूम झालेला आहे ओके. आणि या इकडे म्हणाल ना, तर या इकडचं सुद्धा झालं आहे. किचन पण माझं झालं आहे. आणि किचनच्या इथं बघा, इथं हे मी असं घोड्यांचं हे आणलेत, चावी अडकवायचं सगळं. हे असं घोडे आहेत 3, आणि त्याला असे हे चावी अडकवली आहे ना. तर ते इकडं पण ठेवलेलं आहे. काही छोटं मोठं आणतो आपण, तर तिथं असं डायरी वगैरे माझी ती. हा बघ बाहेर चालला. इकडे ये रे, इकडे ये जरा. निघ लवकर घरात, नुसतं बाहेर निघ, लवकर निघ, लवकर निघ. आगाऊपणा करायचा नाही, बाहेर पळतोय लगेच. आणि इकडचं रूम म्हणाल तर इकडचं थोडंसं बाकी आहे. हे बघा इकडं आहेच पसारा. प्लंबरचं थोडंसं सामान आहे, ते रिटर्न पण करायचं आहे. त्याचं थोडंसं काम होऊन जाऊ दे म्हणलं, मग करल. आणि हे इकडं तर आहे थोडंफार सामान, ते पण ठेवल. तरी बरंच सामान असं मी तिकडे सगळं माळ्यावरती टाकून दिलं आहे. सगळं पसारा कमी केलं आहे, म्हणजे आता हाताखाली जे सारखं लागणार आहे ना ते ठेवलेलं आहे. वरती फक्त आता खिडकी बनवायची ते दाखवले तुम्हाला. ती खिडकी बनल्यानंतरच दाखवेल. आणि वरती त्या रूमला फक्त पडद्याची दांडी राहिलेली आहे लावायची. मग ती लावली की मग ते पण रूम ओके होऊन जाईल. मग सगळे रूम उद्यापासून मी धुवायला घेईल. आज बघते काय काय करायचं ते. तर असं. तर मित्रांनो आता मला जेवण बनवायचं आहे, भांडी घासायची, सगळं काम करायचं आहे. तर सगळी कामं करून घेते आता. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि हाईप, शिवाय सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.